एव्हरीवन. तर तुमचं स्वागत आहे आमचे लव्ह स्टोरी पार्ट 2 मध्ये. आत्ताच्या मुलाला विचारल्यानंतर की मी कोण आहे, त्याने मला लगेच फॉलो रिक्वेस्ट पाठवली होती आणि तो मला फॉलोसुद्धा करायला लागला होता. पण मी एवढं लक्ष दिलं नव्हतं, कारण माझे फॉलोअर्स तेव्हा जास्त होते. मग आपण थोडीच बघत बसतो ना, कोणी फॉलो केले कोणी नाही केले. पण मला तेव्हा इन्स्टावर फोटो पोस्ट करायची खूप सवय होती. मी खूप सारे फोटो पोस्ट करायची आणि प्रत्येक फोटोवर अनिकेत कमेंट करायचं. त्यामुळे मी त्याला एक दिवशी नोटीस केलं. मग मी म्हणाले की बघूया तरी नक्की आहे तरी कोण हा. मग मी त्याचं प्रोफाईल ओपन केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या रिलेटिव्ह मधले खूप सारे लोक त्याला ऍड होती, एक माझे भाऊ वगैरे. मग मी त्याच्या प्रोफाईलवरून मेसेज रिक्वेस्ट ओपन केली, तेव्हा तिथे त्याचा मेसेज होते आणि लास्ट मेसेज असा होता की तुम्हाला चिखलीला जायच्या बसचं टायमिंग माहितीये का. तर मी म्हणाले चला रिप्लाय देऊया. मग मी त्याला रिप्लाय केला की मला नाही माहिती टायमिंग, पण तुम्ही हे मला का विचारता. मग त्याचा लगेच रिप्लाय बॅक आला की माझ्या मम्मीचा अजोळ आहे, तिकडे तिला जायचं होतं, मी नेहमी बाईकने जातो, तर मग आत्ता मला बसचं वगैरे टायमिंग माहिती नाहीये म्हणून मी विचारलं. मला तर हे तेव्हाच समजलं होतं की हा फक्त माझ्याशी बोलण्याचा एक बहाणा आहे. मग तिथूनच आमचं हळूहळू असं बोलणं सुरू झालं, रॅन्डम वालं. आणि नंतर मग आमचे नंबर वगैरे एक्सचेंज झाले. मग नेमका मध्ये सॅटर्डे संडे आला होता आणि आम्ही एकमेकांना कॉल केला आणि त्या कॉलमध्ये तर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, तेव्हा 2018 मध्ये काहीतरी 3 तासाचा अनलिमिटेड वाला रिचार्ज होता आणि माझा रिचार्ज संपला, त्याचा अनलिमिटेड वाला रिचार्ज संपला, म्हणजे 6 तास ऑलमोस्ट झाले होते. तरीही त्यांनी त्याच्या मित्राच्या फोनवरून मला कॉल केला होता आणि आम्ही लिटरली इतका वेळ बोलत होतो आणि त्या मित्राचाही रिचार्ज संपवून त्यांनी फोन दिला होता. आणि इतकं बोलणं झाल्यानंतर तो मला म्हणाला की माझ्या बहिणीला तुला भेटायचं आहे, तर तू भेटशील का. तर मी तेव्हा नाही म्हणाले. तर तो म्हटला की प्लीज एकदा भेट ना. तर त्याने मला तिला भेटण्यासाठी कन्व्हिन्स केलं आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी भेटलो. आम्ही भेटल्यानंतर काय घडलं हे मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट पार्टमध्ये. तर नेक्स्ट पार्टमध्ये काय झालं हे ऐकण्यासाठी फॉलो नक्की करा. ओके, बाय.